नमस्कार. मी आज खूप खुश आहे. कारण सकाळपासून सगळं उलटंच घडतंय. आज मला सकाळी लवकर उठायचं होतं, पण अलार्म वाजलाच नाही. वाजला तो बायकोचा आवाज. म्हणाली, "अहो लवकर उठा, दुपार झाली." मी म्हणलं, "दुपार झाली? अरे मला ऑडिशनला जायचं होतं." ती बोलली, "अहो राहून द्या हो तुमचं ऑडिशन. काय तुम्ही कलाकार बनणार आहे का? हां?" कसा तसा उठलो, आरशात बघितलं, तर आरसाही कन्फ्युज्ड. म्हणाला, "हे असा थोबाड घेऊन जाणारच का बाहेर? हां? जरा थोबाडाला जरा पाणी-बिणी लाव." अंघोळ केली, केस सेट करायला घेतले. केसही सेट होत नव्हती. मी बोललो, "अरे, आज तरी सेट व्हा. आज तरी साथ द्या तुम्ही, नाहीतरी थोड्या दिवसांची साथ आहे." ते बोलले, "नाही, आम्ही सेट नाही होणार. आम्ही नॅचरल ॲक्टर आहोत." कशी-बशी केस सेट केली आणि लिफ्टजवळ पोहोचलो. तर काय शेजारचे काका, "काय अभिषेक, काय कसं चाललंय आयुष्यात?" मी बोललो, "आता Instagram, YouTube आणि टेन्शन. त्याच्या पलीकडे अजून काय चाललेलं नाही आयुष्यात." तर म्हणले, "तुम्ही आजकालची पोरं ना, खरंच एकदम आळशी. हं, कोणालाही कामधंदा करायला नको. हे ऑडिशन आणि हे आणि ते आणि ते." मी बोललो, "काका, तुम्ही आमच्या समोर उभे आहेत ना, तेवढं मोटिव्हेशन भरपूर आहे आम्हाला. जास्त बोलू नका." तसा ऑडिशनला गेलो. तर बाहेर बोर्ड होता एक मोठा, बी कॉन्फिडेंट, बी चीअरफुल. आत बोलू आत गेलो तर बघतो तर सगळ्यांची तोंडं पडलेली. जसं काही गणिता पेपरच दिलाय सॉल्व्ह करायला. बसलो, माझा नंबर येईस तेव्हा. बोललो, आज कॉन्फिडेंटली ऑडिशन द्यायचं. जसा माझा नंबर आला आणि मी उठलो, माझा आत्मविश्वास दरवाजाबाहेर पळाला. झालं. बोललो, आता जाऊ दे, आता कसं तरी ऑडिशन देऊन टाकतो. समोर कास्टिंग डायरेक्टर बसला होता. तो बोलला, "जरा कॉमेडी करून दाखव रे." मी बोललो, "साहेब, माझ्या आयुष्याची स्टोरी सांगू का तुम्हाला? म्हणजे कॉमेडी होईल." नंतर मला कळलं, अरे यार, आपण काय परफेक्ट नाही. मेन म्हणजे कॉमेडी करणं म्हणजे स्वतःवर हसणं आहे. जोपर्यंत मराठी माणूस स्वतःवर हसणार नाही ना, तोपर्यंत कॉमेडी काय होणार नाही. चला, तर एक दिवस स्वतःवर असंच हसूया आणि आपला मूड अपलिफ्ट करूया. गुड बाय.